माझं नाव कोमल. माझं लग्न होऊन आता जवळपास 2 वर्ष पूर्ण झाली होती. माझं आयुष्य तसं पाहिलं तर अगदी साधं, सरळ आणि शांत चाललं होतं. पण मनात कुठेतरी एक प्रकारचा एकटेपणा कायम घर करून असायचा. माझे पती पुण्यात एका खाजगी कंपनीत नोकरीला होते. कामाच्या सततच्या व्यापामुळे त्यांना गावी यायला फारसा वेळ मिळायचा नाही. महिन्यातून एकदा किंवा फार तर दोनदा ते 2 दिवसांच्या सुट्टीसाठी गावी यायचे. ते आले की 2 दिवस कसे निघून जायचे कळायचंच नाही. पण ते परत गेले की पुन्हा ते शांत आणि संथ आयुष्य सुरू व्हायचं. त्यामुळे माझं बहुतांश आयुष्य गावातल्या याच मोठ्या जुन्या आणि कौलारू घरात यायचं. घरात आम्ही चौघेच असायचो. मी, माझे सासू-सासरे आणि माझे दीर. माझ्या दीरांना मी नेहमी भाऊजी म्हणायचे. भाऊजी स्वभावाने अतिशय शांत, संयमी आणि समजूतदार होते. गावातल्या शेतातली कामं सांभाळणं, घरातल्या मोठ्यांची काळजी घेणं आणि मला प्रत्येक कामात छोटी-मोठी मदत करणं, हे ते नेहमी आवडीने करायचे. घरात भाऊजींची उपस्थिती एक प्रकारचा धीर द्यायची. ते कधी कोणावर विनाकारण रागावल्याचं मी कधी पाहिलं नव्हतं. उलट घरात कोणाला काही अडचण असेल तर भाऊजी नेहमी मदतीला धावून यायचे. माझे पती शहरात असल्यामुळे मला अनेकदा मनातल्या गोष्टी सांगायला, बोलायला कुणी नसायचं. सासू-सासऱ्यांशी एका मर्यादेपलीकडे बोलता येत नसे. अशा वेळी भाऊजीच एकमेव असे व्यक्ती होते, जे माझ्या मनातली अस्वस्थता न बोलताही समजून घ्यायचे. ते नेहमी मला भाऊजाईपेक्षा एका धाकट्या बहिणीसारखा मान द्यायचे आणि माझी काळजी घ्यायचे. दिवस नेहमी सारखेच जात होते. पण एका शुक्रवारी घरात एक वेगळी शांतता पसरली. गावातल्या काही भाविक महिला आणि पुरुषांसोबत माझे सासू-सासरे पंढरपूरला वारीसाठी निघून गेले होते. 4-5 दिवसांचा हा प्रवास होता. पती पुण्यात नोकरीला आणि सासू-सासरे वारीला गेल्यामुळे आता घरात फक्त मी आणि भाऊजी दोघेच उरलो होतो. खरं तर असं पहिल्यांदाच घडत होतं की सासू-सासरे दोघेही घरी नव्हते आणि आम्ही दोघेच एवढ्या मोठ्या जुन्या घरात होतो. त्यामुळे माझ्या मनात थोडी अनामिक धगधग होती. पण भाऊजींचा चांगला आणि समजूतदार स्वभाव मला माहीत असल्यामुळे एक प्रकारचा पूर्ण विश्वासही होता. त्या दिवशी दुपारपासूनच हवामानात अचानक बदल झाला होता. दुपारचे 3-4 वाजले असतील आणि आभाळ पूर्णपणे भरून आलं होतं. काळेकुट्ट ढग जमा झाले होते आणि वाऱ्याचा वेग हळूहळू वाढत होता. झाडांची पाने वाऱ्याने वेगाने हलत होती. संध्याकाळ होत होता. मुसळधार पावसाला सुरुवात झाली. कौलांवर पाण्याचे थेंब कोसळण्याचा तो एकच मोठा आवाज संपूर्ण परिसरात गुंजू लागला. गावात अशा मुसळधार पावसात लाईट जाणं ही फार सामान्य गोष्ट होती आणि अपेक्षेप्रमाणेच घडलं. रात्रीचे 7-7:30 वाजता अचानक बाहेर शेतात मोठी वीज कडाडली आणि पूर्ण गावातली लाईट निघून गेली. क्षणार्धात सर्वत्र गडद आणि गाढ अंधार पसरला. मला लहानपणीपासूनच अंधाराची आणि विजांची कडकडाटाची प्रचंड भीती वाटायची. जेव्हा जेव्हा वीज कडकडायची तेव्हा माझं हृदय वेगाने धडधडायचं. लाईट गेल्यानंतर मी स्वयंपाकघरात मेणबत्ती किंवा दिवा शोधण्यासाठी हाताने चाचपडत होते. घरात इतका अंधार होता की समोरचं काहीच दिसत नव्हतं. मी कपाटाजवळ पोहोचलो आणि वरच्या कप्प्यात मेणबत्ती शोधू लागलो. तितक्यात बाहेर प्रचंड मोठ्या आवाजात वीज कडाडली. तो आवाज इतका भयानक आणि तीव्र होता की संपूर्ण घर हादरल्यासारखं वाटलं. खिडक्यांच्या तावदाने वाजली. आई गं! माझ्या तोंडून प्रचंड घाबरून किंचाळी निघाली. माझ्या हातात लागलेली काड्याची पेटी आणि मेणबत्ती भीतीने खाली पडली आणि माझे पाय थरथर कापू लागले. शरीरात जराही ताकद उरली नाही आणि मी तसे स्वयंपाकघराच्या एका कोपऱ्यात खांबाला टेकून खाली बसले. मी दोन्ही हातांनी डोळे घट्ट मिटून घेतले आणि माझं हृदय एखाद्या घड्याळासारखं वेगाने धडधडत होतं. बाहेर पावसाचा जोर अजूनही वाढत होता आणि विजांचा लखलखाट खिडकीतून आत येत होता. तितक्यात हॉलमधून घाईघाईने कोणाची तरी येण्याची चाहूल लागली. कोमल, अगं कोमल, काय झालं? भाऊजींचा काळजीने भरलेला आवाज माझ्या कानावर पडला. त्यांच्या हातात टॉर्च होता. टॉर्चचा तो पिवळसर प्रकाश थेट माझ्या चेहऱ्यावर पडला. मला इतकं घाबरलेला आणि कोपऱ्यात खांबाला टेकून बसलेल्या अवस्थेत पाहून ते लगेचच माझ्याजवळ धावत आले. त्यांनी हातातला टॉर्च बाजूला टेबलावर अशा प्रकारे ठेवला जेणेकरून त्याचा प्रकाश संपूर्ण स्वयंपाकघरात पसरेल आणि अंधार थोडा कमी होईल. त्यांनी माझ्याकडे पाहिले. माझ्या चेहऱ्यावरची भीती पाहून त्यांना माझी खूप काळजी वाटली. ते लगेच माझ्यासोबत खाली गुडघ्यावर बसले. घाबरू नकोस कोमल, काही नाही झालं. बाहेर शेतात कुठेतरी वीज पडली बहुधा, म्हणून एवढा मोठा आवाज झाला. तू शांत हो, मी आहे ना इथे. भाऊजी अत्यंत शांत, मऊ आणि आश्वासक आवाजात म्हणाले. त्यांच्या या शब्दांमुळे माझ्या घाबरलेल्या मनाला थोडासा धीर मिळाला. पण बाहेर चालू असलेला तो पावसाचा तांडव आणि घरातला अंधार अजूनही मला भीतीच्या सावटाखाली ठेवत होता. भाऊजींनी मला धीर देण्यासाठी आपला हात पुढे केला. त्या अंधाऱ्या रात्री, त्या प्रचंड पावसात भाऊजींची उपस्थिती माझ्यासाठी एका मोठ्या छतासारखी आणि आधारासारखी ठरली होती. स्वयंपाकघरात दिव्यांचा मंद आणि पिवळसर प्रकाश. भाऊजी माझ्यासमोर गुडघ्यावर बसले होते. बाहेर मुसळधार पाऊस थांबण्याचं नाव घेत नव्हता. विजांचा कडकडाट अधूनमधून कौलारूवर आत घुमत होता. पण भाऊजींची ती शांत, आश्वासक उपस्थिती मला एक वेगळाच धीर देत होते. त्यांनी अत्यंत हळुवारपणे माझा थरथरणारा हात आपल्या हातात घेतला.
भाऊजीचाही तो स्पर्श खूप उबदार, सुरक्षितदार देणार होता आणि मनाला शांत देणार होता. गेल्या कित्येक महिन्यात किंवा कदाचित वर्षात मला असा मानसिक आधार अनुभवता आला नव्हता. माझे पती जेव्हा जेव्हा गावी यायचे तेव्हा ते नेहमी कामाच्या चिंतेत किंवा स्वतःच्या विश्वात असायचे. माझ्या मनाची अस्वस्थता काय आहे, मला काय वाटतं हे जाणून घेण्याचा त्यांनी कधीच प्रयत्न केला नव्हता. पण आज भाऊजींच्या या साध्या स्पर्शात आणि काळजीयुक्त नजरेत एक वेगळाच विश्वास जाणवत होता. बाबा म्हणजेच भाऊजी. खूप मोठा आवाज झाला बाहेर. मला अंधाराची आणि या विजांच्या लहानपणापासूनच खूप भीती वाटते. मी चाचरत, कापडे आणि थरथरत्या आवाजात म्हणाले. माझ्या डोळ्यात नकळत पाण्याची धार उभी राहिली. वेडे, एवढी कसली घाबरतेस? मी घरात असताना तुला काही होऊ देईन का? भाऊजी अत्यंत प्रेमळपणे म्हणाले. त्यांनी हळूच आपल्या हाताने माझ्या कपाळावर आलेला भीतीचा घाम पुसला. त्यांच्या साधेपणा, माझ्याबद्दलची आपुलकी आणि काळजी पाहून माझं मन आतून गलबलून आलं. त्यांनी मला हळूच हाताला धरून उठवलं. चल, इथे स्वयंपाकघरात लाईट नसल्यामुळे खूप कोंदट आणि भीतीदायक वाटतंय. आपण बाहेर ओसरीत जाऊया आणि बसूया. तिथे छान मोकळी हवा येते आणि कंदील लावून बसलो की प्रसन्न वाटेल. मी काही न बोलता फक्त मान हलवली आणि भाऊजींच्या मागे हळूवार पावलांनी ओसरीकडे आले. भाऊजींनी ओसरीत असलेला जुना कंदील पेटवला. दिव्यांच्या त्या मंद, पिवळसर आणि उबदार प्रकाशात संपूर्ण ओसरी उजळून निघाली होती. कौलांवरून पावसाचे पाण्याचे थेंब खाली पडत होते आणि त्याच्या एक सुंदर लयबद्ध आवाज येत होता. तो आवाज ऐकायला खूप छान वाटत होता. भाऊजींनी मला ओसरीतल्या लाकडी सोफ्यावर बसवलं आणि स्वतः आत जाऊन माझ्यासाठी तांब्यावर पिण्याचं पाणी आणलं. हे घे, आधी 2 घोट पाणी पी आणि शांत हो. त्यांनी पाण्याचा पेल माझ्या हातात दिला. मी पाणी प्यायले आणि तांब्या बाजूला टीपॉयवर ठेवला. भाऊजी माझ्या शेजारी सोफ्यावर थोडे अंतर ठेवून बसले. त्यांनी माझ्या पाठीवरून मायेने हळूच हात फिरवला. तो स्पर्श केवळ एका धीराच्या, आपल्या भाऊजईला दिलेला धीर नव्हता, तर त्यात एक खूप खोल भावनिक जोड होती. एका एकट्या पडलेल्या माणसाला दुसऱ्या माणसाकडून मिळणारा तो अथांग मानसिक आधार होता. तुला एक सांगू कोमल? भाऊजी बाहेर पडणाऱ्या पावसाच्या धाराकडे पाहत हळूवार आणि गंभीर आवाजात म्हणाले. हो भाऊजी, बोला ना. मी त्यांच्याकडे पाहत म्हणाले. तू 2 वर्षापूर्वी लग्न होऊन या घरात आलीस आणि या घराचं रूपच बदलून गेलं. तू सर्वांची मनापासून काळजी घेतेस, सर्वांची हट्ट पुरवतेस, घराला खरं घरपण आणलंस. पण मी नेहमी पाहतो, तू वरून कितीही हसलीस तरी मनातल्या मनात खूप एकटी असतेस. तुझा तो एकटेपणा, तुझ्या डोळ्यात ती उदास मला स्पष्ट दिसते. भाऊजींनी अत्यंत संवेदनशील नजरेत माझ्याकडे पाहत विचारले. त्यांचे हे बोलणे ऐकून माझ्या काळजात काहीतरी तुटल्यासारखं झालं. जे शब्द माझ्या स्वतःच्या पतीच्या तोंडून ऐकायची मला आस होती, जे माझे सर्वात जवळचे असायला हवे होते, त्यांनीही माझ्या मनातला हा एकटेपणा कधी ओळखला नव्हता. पण या माणसाने, जे माझे दीर होते, त्यांनी माझ्या न बोललेल्या भावना, माझं दुःख इतक्या अचूकपणे ओळखलं होतं. माझ्या डोळ्यातून अश्रू घळघळ वाहू लागले. भाऊजी, एवढंच माझ्या तोंडून निघालं आणि मला हुंदका आवरेना. भाऊजींनी अजिबात वेळ न घालवता मला जवळ घेतलं. मी नकळत त्यांच्या खांद्यावर डोके ठेवून शांतपणे रडू लागले. त्यांनी माझ्या पाठीवर हात ठेवून मला सावरले आणि माझ्या डोक्यावर मायेने हात फिरवला. रडू नकोस कोमल, मी आहे ना. जोपर्यंत मी या घरात आहे तोपर्यंत तुला कधीही स्वतःला एकटं पडू देणार नाही आणि तुला पोरकं समजायची गरज नाही. तुझ्या प्रत्येक सुखाची आणि दुःखाची काळजी मी घेईन. तुझा हा भाऊजी नेहमी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. भाऊजींचा आवाज अगदी हृदयाच्या कोपऱ्यातून येत होता. बाहेर पावसाचा जोर अजूनच वाढला होता. विजांचा कडकडाट अधूनमधून चालूच होता. पण आता मला त्या अंधाराची किंवा विजांच्या आवाजाची अजिबात भीती वाटत नव्हती. भाऊजींच्या त्या उबदार आणि आधाराच्या स्पर्शात मला एक वेगळी शांत आणि सुरक्षितता आणि समाधान जाणवत होतं. त्या शांत पावसाळी रात्री एकांताच्या त्या क्षणात माझ्या आणि भाऊजींच्या नात्यात एक नवा, अत्यंत भावनिक, समरस आणि नाजूक बंध निर्माण झाला होता. त्या बंधाने माझ्या मनातील वर्षानुवर्षाचा एकटेपणा क्षणात पुसून टाकला होता. त्या पावसाळी रात्रीनंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा माझे डोळे उघडले, तेव्हा बाहेरच्या वातावरणात एक वेगळाच ताजेपणा पसरला होता. रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे हवेत छान गारवा आणि मातीचा सुगंध भरून आला होता. मी अंथरुणावरून उठले, पण काल रात्रीला घडलेला प्रत्येक क्षण माझ्या डोळ्यांसमोर एखाद्या चित्रपटासारखा स्पष्ट फिरत होता. विजांचा तो भयानक कडकडाट, माझी ती भीती आणि भाऊजींच्या अगदी वेळेवर येऊन दिलेला तो उबदार, सुरक्षित देणारा मायाचा स्पर्श, या सगळ्याचा माझ्या मनावर खूप खोल प्रभाव पडला होता. मी नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठून आवराआवरी केली, हातपाय धुवून स्वयंपाकघरात गेले आणि भाऊजींसाठी गरमागरम चहा बनवायला घेतला. चहाचा तो छान सुगंध संपूर्ण स्वयंपाकघरात आणि ओसरीमध्ये पसरला होता. मी चहाच्या कपामध्ये ओतला आणि हळूवार पावलाने ओसरीच्या दिशेने निघाले. भाऊजी ओसरीतल्या लाकडी खुर्चीवर शांतपणे वर्तमानपत्र वाचत होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा शांत आणि प्रसन्न भाव होता. भाऊजी, चहा घ्या. मी चहाचा कप त्यांच्यापुढे टीपॉवर ठेवता ठेवता हलक्या आवाजात म्हणाले.
भाऊजींनी वर्तमानपत्र बाजूला ठेवले आणि माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात कालच्या रात्रीसारखीच एक वेगळी काळजी आणि आपुलकी स्पष्ट दिसत होती. कोमल, काल रात्री नीट झोप लागली नाही ना तुला? पुन्हा वीज कडाडल्यावर भीती तर नाही ना वाटली त्यांनी अत्यंत अस्तेने आणि प्रेमाने विचारले. मी थोडी लाजून खाली मान घातली आणि गालातल्या गालात हसत उत्तर दिले, नाही भाऊजी, तुम्ही सोबत होतात ना, त्यामुळे मला नंतर अजिबात भीती वाटली नाही. उलट खूप दिवसांनी काल रात्री मला इतकं शांत आणि सुखाची झोप लागली. भाऊजींनी माझ्याकडे काही क्षण पाहिले. त्यांच्या चेहऱ्याकडे एक मंद गोड हास्य आले. तुला माहिती आहे का कोमल, तू 2 वर्षापूर्वी लग्न होऊन या घरात आल्यापासून घराला खऱ्या अर्थाने एक घरपण आलंय. सर्वांची काळजी घेणारे तूच आहेस. पण काल रात्री जेव्हा मी तुला स्वयंपाकघरात एका कोपऱ्यात इतकी घाबरलेली पाहिली, तेव्हा मला मनापासून जाणवलं की वरून नेहमी हसणारी आणि सर्वांना सांभाळणारी माझी ही भावजय आतून मात्र खूप एकटी आहे. भाऊजी अत्यंत गंभीर आणि हळुवार आवाजात म्हणाले. त्यांचे हे संवेदनशील बोलणे थेट माझ्या हृदयाला भिडले. माझे पती पुण्यात राहून स्वतःच्याच कामात व्यस्त असायचे, पण या माणसाला माझ्या भावनांची इतकी अचूक जाणीव होती. मी काही न बोलता शांत उभी राहिले. इथे बस ना, भाऊजींनी शेजारच्या सोफ्यावर इशारा केला. मी भाऊजींच्या शेजारी सोफ्यावर बसले. आमच्यात फारसं अंतर नव्हतं. तुझा हा एकटेपणा मी खूप चांगल्या प्रकारे समजू शकतो कोमल. भाऊ पुण्यात असतात. कामाच्या प्रचंड व्यापात ते तुला पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत. सासू सासऱ्यांच्या आपापल्या वयाच्या गोष्टी असतात. पण तुलाही तुझ्या मनातील भावना मांडायला, मन मोकळं बोलायला कुणीतरी हक्काचा माणूस हवा असतं ना. भाऊजींनी माझ्या हाताजवळ हळूच आपला हात ठेवला. त्यांचा तो स्पर्श कालच्या रात्रीसारखाच उबदार आणि विश्वास देणारा होता. पण आज त्या स्पर्शात केवळ भीती घालवणारा धीर नव्हता, तर एक वेगळं भावनिक नातं आणि सुसंवाद जाणवत होता. भाऊजी, तुम्ही माझ्या मनाचा आणि माझ्या भावनांचा इतका सखोल विचार करता, हेच माझ्यासाठी खूप मोठं आहे. मला कधी वाटलंही नाही की या घरात मला इतकी साथ मिळेल. मी भावनाविवश होऊन म्हणाले. दुपारी जेव्हा मी जेवणाची तयारी केली आणि भाऊजीसाठी ताट वाढायला घेतले, तेव्हा भाऊजी स्वयंपाकघरात आले. एकटीच काय जेवतेस कोमल? आज आपण दोघे एकत्र जेवूया, भाऊजी म्हणाले. आम्ही दोघे आमनेसामने जेवायला बसलो. जेवता जेवता भाऊजींनी मला त्यांच्या लहानपणीच्या काही आठवणी, शेतातले गमतीशीर किस्से सांगायला सुरुवात केली. ते इतक्या रंजकतेपणे सांगत होते की माझं सगळं विचार आणि चिंता विसरून मोकळेपणाने हसू लागले. बऱ्याच महिन्यानंतर मी इतकी मनापासून हसत होते. भाऊजी माझा हा आनंद पाहून खूप खुश दिसत होते. जेवण संपल्यानंतर मी भांडी घासून आवरावरी केली. दुपारच्या वेळी वातावरणात खूप शांतता पसरली होती. बाहेर झाडांचे पाने वाऱ्याने हळू चालत होते. सर्व काम आटपून मी हॉलमध्ये आले. दिवसभराच्या कामामुळे आणि थकव्यामुळे सोफ्यावर बसल्या बसल्या माझा डोळा लागला. मला किती वेळ झोप लागली होती माहीत नाही, पण अचानक मला अंगावर काहीतरी उबदार पांघरले जात असल्याचा भास झाला. मी हळूच डोळे उघडले. पाहते तर काय, भाऊजी माझ्या अगदी जवळ उभे होते आणि अत्यंत काळजीपूर्वक माझ्या अंगावर शाल पांघरत होते. मी डोळे उघडलेले पाहून ते थोडे थांबले. आमची नजर एकमेकांना भिडली. त्या क्षणी संपूर्ण घरात एक अथंग शांतता होती. फक्त आमच्या श्वासांचा आवाज येत होता. तुला थंडी वाजेल आणि तुला हवा लागून आजारा पडशील म्हणून तुला शाल आणली होती. तुझी झोप मोडली का? भाऊजी हळुवार आवाजात म्हणाले. नाही भाऊजी, मी हलक्या आवाजात उत्तर दिले. भाऊजी माझ्या शेजारी सोफ्यावर बसले. त्यांनी हळूच त्यांचा हात माझ्या डोक्यावर ठेवला आणि कपाळावर असलेली केसांची पट मायाने मागे केली. त्यांचा तो नाजूक आणि आदरयुक्त स्पर्श माझ्या मनाला एक वेगळाच आनंद देऊन गेला. कोमल, तू खूप समजूतदार आहेस आणि सर्वांना जपण्याची तुझी वृत्ती खूप सुंदर आहे. भाऊजींच्या या शब्दांनी माझ्या मनात आदर आणि आपुलकीची एक नवी लाट उसळली. त्या दुपारी त्या एकांताच्या शांत क्षणात आमच्या नात्याची एक नवी पहाट झाली होती. आता आमच्या दीर आणि भाऊजाई या फॉर्मल नात्यापलीकडे जाऊन एक सुंदर, भावनिक आणि आदरयुक्त आणि नाजूक नातं फुलू लागलं होतं, ज्याने माझ्या आयुष्यातील एकटेपणाची पुकडी भरून काढली होती. 3 दिवस कसे पटपट निघून गेले हे आम्हा दोघांनाही समजले नाही. 4थ्या दिवसा उजडला आणि त्याच्यासोबत माझ्या मनात थोडी अस्वस्थता, धाकधूक आणि वेगवेगळा संकोच निर्माण झाला होता. कारण आज दुपारी सासू सासरे पंढरपूरच्या वारीहून परत येणार होते. सकाळी नेहमीप्रमाणे पूर्व दिशेला तांबडं फुटलं होतं. पावसाची सर आता पूर्णपणे थांबली होती आणि बाहेरच्या वातावरणात एक प्रसन्न शांतता पसरली होती. मी अंथरुणावरून उठले आणि काल रात्री घडलेल्या क्षणांचा विचार करू लागले. भाऊजींच्या त्या एकांतात आधाराने आणि त्यांची डोक्यावरून फिरवलेल्या मायेच्या हाताने माझ्या मनातील वर्षानुवर्षाचा एकटेपणा पूर्णपणे पुसून टाकला होता. मला आयुष्यात पहिल्यांदाच कोणीतरी इतकं मनापासून जपल्याची, माझं अस्तित्व स्वीकारल्याची जाणीव झाली होती. मी नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठून आवरावरी केली. सांडा रांगोळी काढली. भाऊजी शेतात चक्कर मारून आले होते. ते उसरीत हात पाय धुवून आत आले. मी त्यांच्यासाठी पाण्याचा तांब्या आणि कपडे पुसायला टॉवेल दिला. भाऊजींनी पाणी घेतले, हात पाय धुतले आणि मला हळूच आतल्या खोलीत येण्याचा इशारा केला.
मी थोड्या शशांक आणि संकोचलेल्या मनाने त्यांच्या मागे आतल्या खोलीत गेले. भाऊजींनी खोलीचा दरवाजा हलकासा टेकून घेतला होता. कोमल, भाऊजी अत्यंत नम्र, शांत आणि प्रेमळ आवाजात म्हणाले. हो भाऊजी. मी खाली मान घालून उत्तर दिले. भाऊजींनी हळूच माझे दोन्ही हात आपल्या हातांमध्ये घेतले. आज सासू सासरे परत येतील. घरात पुन्हा नेहमीसारखी धावपळ आणि गजबज सुरू होईल. पण मला तुला आज एक गोष्ट मनापासून सांगायची आहे. मी मान वर करून त्यांच्या डोळ्यात पाहिले. त्यांच्या डोळ्यात कुठलाही अपराध भाव नव्हता, तर फक्त एक आणि फक्त त्यांनी माझ्याबद्दल अफाट आदर, काळजी आणि आपुलकी होती. गेल्या 3-4 दिवसात आपल्यात जे भावनिक बंध तयार झाले, जो एकमेकांना आधार मिळाला, ते माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत. तू स्वतःला या घरात कधीही एकटं समजू नकोस. या घरात मी तुझा दीर तर आहेच, पण त्याहीपेक्षा तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा तुझा मित्र आणि आधार आहे. भाऊजींनी अत्यंत नम्रतेपणे आणि प्रेमाने सांगितले. भाऊजींचे हे शब्द ऐकून माझं मन तृप्त झालं. माझ्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू आले. भाऊजी, तुम्ही मला या 4 दिवसात जो मानसिक आधार दिलाय, मला ज्या प्रकारे सांभाळले, ते मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. माझे पती पुण्यात नोकरी करतात. मला त्यांचा दुरावा नेहमी सलत असायचा. पण तुम्ही मला जो भावनिक आनंद आणि विश्वास दिला, त्याने मला खूप बळ दिले. मी अत्यंत प्रामाणिकपणे माझे विचार मांडले. भाऊजींनी माझ्या डोक्यावरून पुन्हा एकदा मायेने हात फिरवला. तो स्पर्श म्हणजे आमच्या दोघांमधील न बोलता झालेल्या कराराची पावती होती. एक असं आदरयुक्त आणि सुंदर नातं, जे कोणालाही न दुखवता आम्हा दोघांना आतून समृद्ध करत होतं. दुपारी 12 वाजेच्या सुमारास सासू सासऱ्यांची गाडी दारात आली. ते घरात आलेल्या गप्पांचा आणि पंढरपूरच्या वारीचा आठवणींचा ओघ सुरू झाला. त्यांनी आणलेला विठुरायाचा प्रसाद त्यांनी आम्हाला दिला. घरात पुन्हा एकदा पूर्वीसारखं धावपळीचं आणि उत्साहाचं वातावरण तयार झालं. पण आता माझ्यासाठी हे घर पूर्वीसारखं राहिलं नव्हतं. आता या मोठ्या जुन्या घरात मला माझ्या हक्काचा एक माणूस, एक खरा भावनिक आधार मिळाला होता. जेव्हा जेव्हा सासूबाई किंवा सासरे इतर कामात असायचे किंवा भाऊजी ओसरीत बसलेले असायचे, तेव्हा तेव्हा आमची नजरानजर व्हायची. त्या नजरेत एक वेगळीच ओळख, ओढ आणि आदर असायचा. कधी मी चहा देताना भाऊजींचा हात माझ्या हाताला हळूच लागायचा, तर कधी ते माझ्याकडे पाहून एक सुंदर आश्वासक स्मितहास्य करायचे. माझे पती पुण्यात नोकरी करतात आणि मी गावात सासू सासऱ्यांसोबत राहते. ही माझी परिस्थिती बदलली नव्हती, पण आता माझ्या जगण्याचा आणि या घराकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला होता. भाऊजींनी मला दिलेला तो भावनिक आधार, तो काळजीयुक्त स्पर्श आणि ते प्रेमळ क्षण माझ्यासाठी आयुष्याची एक मोठी शिदोरी बनले होते. सासू सासरे पंढरपूरहून आले. घर पुन्हा गजबजलं, पण माझ्या आणि भाऊजींच्या हृदयात तयार झालेला तो सुंदर, नाजूक आणि भावनिक बंध नेहमीसाठी अमर झाला होता. आता मला गावातल्या या मोठ्या घरात एकटं राहण्याची किंवा अंधाराची मुळीच भीती वाटत नव्हती.